वैरागमूर्ती गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी. कुठले अवडंबर नाही, कुठलाही भोंदू चमत्काराचा आव नाही, भजन कीर्तनासाठी कुठला लाखांचा मंडप नाही, कुणी स्वतःच्या पाया पडणे मंजूर नाही. कुणी पाया पडले की खराट्याचा फटका बसलाच म्हणून समजा. स्वतःचे कुठले देऊळ नाही की मठ नाही, स्वतःचा कुठला पंथ नाही, कुणी गुरु नाही की चेला नाही, धर्माचा आणि देवाचा व्यापार नाही, स्वतःला महंत प्रेषित अथवा महाराज समजून सोवळेपणा नाही, कुठली वाव नाही, वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावे म्हणून धर्मातील निरर्थक आणि प्रचलित अंधश्रद्धेच्या गोष्टी सांगून लोकांना मूर्ख बनवणे नाही. देवाच्या नावाचा उपयोग भोळ्या भाबड्या लोकांना केवळ श्रद्धा बनवण्यासाठी आणि शिक्षण तसेच स्वच्छता यांचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी, स्वतःच्या अंगावर केवळ चिंध्याचे कपडे आणि एक हातात गाडगे तसेच दुसऱ्या हातात खराटा जमवलेली मालमत्ता, काय तर गरिबांसाठी आणि दीनदुबळ्या लोकांसाठी बांधलेला आणि त्यांनाच अर्पण केलेल्या धर्मशाळा, शिक्षण संस्था, गौरक्षण संस्था, समता, ममता, शिक्षण आणि स्वच्छता यांनाच देव मानणारा आणि मानवतेसाठी अवघे आयुष्य वेचणारा असा महान निस्पृह संत या मातीत होऊन गेला. या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्या थोर वैरागमूर्ती गाडगेबाबा यांची जयंती गाडगेबाबा उत्सव समिती धामणगाव रेल्वेतर्फे साजरी करण्यात आली. सर्वप्रथम गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नवीन कनोजिया माजी नगराध्यक्ष शेखर कडूकार, विदर्भ कार्याध्यक्ष धोबी परीट संघटना नितीन कनोजिया, जयंत भालेकर, जिल्हा युवा अध्यक्ष योगीराज मोहोळ, मनोज धोटे, पंजाब क्षीरसागर, संगीता धोटे, उपसरपंच हिंगणगाव कासारखेड या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून गाडगेबाबाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मोठ्या संख्येत समाजबांधव कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी भव्य अशा महाप्रसादाचे हजारो समाज बांधवांनी व नागरिकांनी लाभ घेतला. विदर्भ टुडे न्यूजसाठी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे. आज कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त धामणगाव रेल्वे येथे पसारी धर्मशाला येथे आयोजित समाज बांधवाच्या या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित आहे आणि चांगल्या प्रकारे आज जयंतीनिमित्त कार्यक्रम इथे होत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा इथे कार्यक्रमाचं आयोजन समाज बांधवांनी केलेलं आहे. ते एकदम व्यवस्थित आणि प्रफुल्लित चालू आहे. आज मी ह्या जयंतीनिमित्त गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन करतो. आज संत गाडगेबाबा यांची जयंती पसारी धर्मशाळा या ठिकाणी सर्व समाज बांधवाच्या वतीने साजरी करीत आहोत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षीसुद्धा ही जयंती आम्ही अतिशय उत्साहाने साजरी करीत आहोत आणि संत गाडगेबाबा महाराजांनी जो संदेश दिला की गरिबांना मदत करा, अंधश्रद्धा, रूढी परंपरा याच्या विरुद्ध संत गाडगे महाराज सतत लढत राहिले. आपल्या जिल्ह्याचं जे दैवत आहे ते संत गाडगेबाबा, त्याचप्रमाणे डॉक्टर पंजाबराव देशमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हे तीनही संत आपल्या या अमरावती जिल्ह्यामध्ये होऊन गेले आणि गाडगे महाराजांनी धर्मशाळा काढल्या. त्यानंतर गोरगरिबांसाठी खूप मोठी मदत केली आणि यांना आज या जयंतीनिमित्त संपूर्ण समाजाच्या वतीने, संपूर्ण या धामणगाव परिसरातील नागरिकांच्या वतीने जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. जय हिंद, जय भारत.